तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे. चला तर आज आपण बनवूया उपमा किंवा तिखट रवा. सुरुवातीला काय करायचं, 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवून द्यायचं. ते पाणी गरम झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्यायचे. त्यानंतर कढईत थोडेसे तेल टाकून त्यात 1 वाटी रवा टाकून त्याला व्यवस्थित असा लालसर असा छान भाजून घ्यायचा. ते भाजल्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर कढईत तेल टाकून छान मोहरी जिरं असं छान तडतडू द्यायचं. ते तडतडल्यानंतर शेंगदाणे पण त्यात व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे पण साईडला काढून ठेवायचे. त्यानंतर त्यात थोडासा कढीपत्ता, थोडीशी हिरवी मिरची, बारीक कट केलेला कांदा हे सगळं त्यात टाकून व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. थोडंसं त्याला लालसर होतो कांदा तोपर्यंत त्याला परतत राहायचं. त्यानंतर आपण जो भाजलेला रवा आहे ते शेंगदाणे पण त्यात टाकून द्यायचे. भाजलेला रवा त्यात टाकून त्याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण गरम केलेले पाणी त्यात थोडे थोडे टाकत राहायचे. त्याच्यानंतर त्याला त्यात थोडीशी हळद पण टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं. त्यानंतर त्याला अगदी 5 मिनिटासाठी व्यवस्थित असं थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचं. खूप छान रेसिपी आहे, खूपच टेस्टी लागतो हा तिखट रवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.